आज गुढीपाडवा, मग नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या धमाक्यानं झाली तर आजचा दिवस ठरणार खास, कारण थोड्याच वेळात होणार इथे बूम. हा थांबा, पाया पडू द्या. अरे चला, पूजा तर झाली आता. सपना, सगळ्यांना आरती दे आणि सवे सगळ्यांना प्रसाद वाट. हो पप्पा. घ्या आरती घ्या. थँक्यू. असं म्हणतात की आरती पूर्ण घरात फिरवली पाहिजे, त्याने जी घरातली निगेटिव्ह एनर्जी असते ना सगळी निघून जाते. माझी आई अशी म्हणायची. भैया पूर्ण घरात किती दमायला होईल. होय का? नाही पण आमच्या घरी नाही अशी काही पद्धत वगैरे. आम्ही काही आरती वगैरे असं घरभर नाही फिरवत. हा बरोबर बोलताय आर्यन. ए सपनी, अगं पद्धत नसली तरी आरती घरभर फिरवलं काही नुकसान होणार आहे का? हा जा घरभर आरती फिरवून. पूर्ण घरभर खालपासून वरपर्यंत. मी आणू का आरती फिरू? हा चालतंय की. मंजू मॅडम, हा मान तरी सपना वहिनींना द्या. हा बरोबर आहे. ए नाही बेट, किती पुढं पुढं करशील ग? आ सपनीचा मान तिला मिळालाच पाहिजे. ए सपनी, अगं मान आहे तुझा आरती फिरवायचा. जा घे मान घे. हा मीच जाते. प्रसाद. हो थँक्यू. परफेक्ट. जसं मला पाहिजे होतं ना तसंच घडलंय. आता सपना घरभर आरती फिरवणार आणि मग थोड्याच वेळात धमाका होणार. हॅपी गुढीपाडवा सुर्वे अँड सुर्वे फॅमिली. माझ्या डॅडी साहेबांचा अपमानाचा बदला घ्यायला हा परफेक्ट दिवस मिळालाय मला. सो सुर्वे फॅमिली, टाटा बाय बाय. ए जय दे तिला फोडून. सत्या, मी जरा फोन घेऊन येते माझा.
गॅसचा वास कुठून येतो? स्वप्ना रोहिणी थांबा. भरल्या घरात असं दिवा कोण विजवतं का? डोकं बंद झालं का तुझं? मम्मी साहेब अहो, एक शब्द बोलू नका तू तू बोलली की नाही की मग ही सध्या तुझ्या मागणं पुन्हा गिरवलती. मला आता तुमच्याशी वाद घालायला वेळ नाही. दिवा का वाजवला ती सांगितल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही सांगत दिलं तुला मी. मम्मी साहेब सगळं नंतर सांगते, आता सोडा मला. जास्त शाळपणा करू नका तू. मला सांग का विजवला दिवा? माया माया ग सोड तिला. ओ पेंटर का बसा तुम्ही? गुढीपाडव्याच्या दिवशी भरल्या घरात दिवाळी झाला हिने आपच्याकुरी कुठली? आमच्या नवीन वर्षाची सुरुवात तुला चांगली होऊ द्यायची नाही का ग? वाघमारे नक्की काय झालं? दिवा का विजवला तुम्ही? सध्या तुला गॅसचा वास येत नाहीये का? गॅस लीक झालाय. सत्या, गॅसचं बटन चालूच होतं. काय? अरे हे सगळे इथंच का थांबलेत अजून? तुम्ही सगळे का अजून थांबला इथं? बाहेर जा पटकन. पण हे कसं काय झालं असं? सख्या अरे पण नेमका काय प्रकार आहे हा? पप्पा सगळं नंतर सांगतो, आधी तुम्ही बाहेर जावा. जय द्या, एक काम कर, सगळ्यांना घेऊन बाहेर जा. आणि ऐक, आई आणि अमरी बी आता त्यांना बी घेऊन जा. लवकर जावा. एक म्हणजे सत्या हे बघ, असं जर असेल तर तुझं आणि मंजूचं इथं थांबणंही धोकादायक आहे. चला तुम्ही पण बाहेर चला. पप्पा हो, आम्ही येतो, तुम्ही जा ना पुढं. आम्ही दारे खिडकी सगळे उघडून बाहेर येतो. जा तुम्ही. जावा तुम्ही, जावा पटकन जावा. स्वप्नाली चल चल, जा तू. सपना पप्पा चल, जावा लवकर. जय जय चल लवकर. सध्या गॅसचा वास घरभर पसरले. घरातली सगळी दारे खिडक्या उघड आणि कुठल्या स्विचला हात लावू नकोस. ठीक आहे. किचन मध्ये तर मी आणि सत्याच होतो शेवटचं. सत्यानंच गॅस बंद केला. आम्ही सोबत इथनं बाहेर पडलो, मग अचानक गॅसचं बटन ऑन कसं झालं? आता होणार फुल ऑन धमाका. 3, 2, 1 बूम. अरे यार, हे सगळे तर बाहेर आले. हे सगळे येतोच काय? आपण सगळे उडाला असतो हुबला कुठली? बघितलं का? ही असं चांगल्या दिवशी आकृतीत घडलं असतं. तुझी लेख आहे की नाही, ही असं काम करते बघ ती. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळची होळी केली असते तिनं. तुमचं घर जळून खाक झालं म्हणून आता मायापणे सदस्यात लावताय नाही तुम्ही. आग लागो तुमच्या डोळ्याला. माया माया शांत हो. माया काही झालेलं नाही ना, शांत व्हा. हे बघा, कुणाला काही झालेलं नाही, सगळं काही ठीक आहे. शांत व्हा जरा. बोलले पेंटर बोलले
ओ पेंटर ह्या मायली की धमक करून नामाने राहणार आणि तुम्ही मला शांत बसायला सांगा, माझं थोबड पण ठेवायला सांगा. म्हणजे या दोघांनी वेळेवर सिलेंडर फुटण्यापासून वाचवला. काय काय नाही बेट, स्वयंपाकघरात शेवटचं काम तूच केलंस ना? मग डोळं फुटलं का तुझं? आता कसं गॅस बंद करायला विसरलीस का तू? मुद्दाम केलंस ना तू? मुद्दाम केलंस ना समजा? हो मी का करेन असं? का करशील म्हणजे? चूक बघवत नाही ना तुला आमचं? तू काय बी करशील? एका झटक्यात संध्यावर पोचवायचा बंदोबस्त केला होता तू. पण बघ, आमचं नशीब चांगलं, आमचं दैव बलवत्तर, म्हणून आम्हाला काहीच सुद्धा झालं नाही. पण ह्याची तुला मोठी शिक्षा मिळणार बघ. वरचा समजा बघत असतोय, तेव्हा तुला मोठी शिक्षा देणार. मम्मी काय बोलतेस तू? हे कशा लोक शिवाय शब्द देतेस वाघमाऱ्यांना? हे बघ, किचन मधनं बाहेर पडताना आम्ही दोघं एकत्र बाहेर पडलोय आणि तेव्हा मी स्वतःच्या हाताने गॅस बंद केला होता. त्यामुळे तुला शिवाय शब्द द्यायचे असतील ना तर मला दे. वाघमाऱ्यांना काय बोलायचं काम नाही. सत्या एक मिनिट हा. तू म्हणतोयस की तू घरातून येताना गॅस बंद केला होता, मग तू आल्यावर गॅस चालू कोणी केला? पप्पा तेच तर मला कळत नाही आहे. मला कन्फर्म आठवतंय आम्ही बाहेर पडताना मी गॅस बंद केला होता. याचा अर्थ आम्ही दोघं बाहेर पडल्यानंतर कोणतरी तिथं आलं आणि त्यानं शेगडीचं बटन ऑन केलं. मला बी असंच वाटतंय. म्हणजे तो आला. कोण आलंय? सत्या, मंजू, कोण आहे तो? मंजू बोल की कोण आलंय? नेमकं काय प्रकार आहे? गॅस सुरू राहिला की तुम्हाला घातपाताचा संशय? ते सगळं नंतर सांगतो तुम्हाला. जरा शांत राहा. जय द्या इकडे. वाघमारे, हे बघा, घराच्या चारी बाजूने बघायला पाहिजे. कोणी पळून जाते का, कोणी लपून बसले का, नीट लक्ष देऊन बघा. आणि कोणी जर दिसलं तर लगेच मला सांगा. चल, जा. पशा, अंकुश, घराच्या बाजूला कोणी अनोळखी दिसतंय का बघा, आणि दिसलं तर पकडून आणा. तुम्ही सगळे तुम्ही इथंच थांबा, एकत्र थांबा, हलू नका. पप्पा मी आलोच. सत्या सांभाळून. चांगला प्लॅन प्लॉट केला होता, सगळे एका झटक्यात संपले असते. पण या सत्याचं तर त्याने सगळा प्लॅन फ्लॉप केला. मंजू आत गेली नसती तर इतक्यात तो सत्या, त्याची सगळी फॅमिली संपली असती आणि मंजिरीसाठी फक्त मी उरलो असतो. मी, आर्यन. पशा, अंकुश, लवकर या. दिसला कुठं? नाही, कुठंच नाही. दिसलं का? दिसला का तुम्हाला कुठं? नाही. असं कसं होऊ शकतं? वाघमारे, एक गोष्ट माझ्या लक्षात आहे ना, आपण एवढे सगळे घरात असताना तो जो कोणी माणूस आहे तो घरात आला, गॅस चालू केला आणि गॅस गायब करून गेला बी आणि आपल्या कुणाला दिसला बी नाही. असं कसं होऊ शकतं? सध्या आपण सगळी गुढी उभारायला बाहेर जमलो होतो. त्याचा फायदा घेऊन आपल्या न कळतो आत शिरला असणार. सत्यदादा, मंजू मॅडम, ही चिठ्ठी सापडली दगडाखाली. वाघमारे, ह्याच्यावर तर तुमचं नाव लिहिलंय. त्यानंच दिली असलं. वाचा तुम्ही.
डिअर मंजिरी. तुला माझे सगळेच प्लॅन कसे काय कळतात ग? आजही तू तुझ्या फॅमिलीला वाचवलंस. शे, माझी सगळी मेहनत पाण्यात गेली. इतकी कशी ग तू अंतर्यामी? असं तर नाही ना तुला माझ्या मनातलं सगळं ऐकू येतं? सो स्वीट ऑफ यू. अगं यालाच तर प्रेम म्हणतात. तुझ्या माझ्या प्रेमाची तार एकमेकांच्या हृदयाशी जोडलेली आहे. एनिवेज, आज भेटतोय ना आपण. त्याची एवढी हिंमत, त्याचं अजून डोकं फिरलंय. आपल्या सगळ्या घरच्यांच्या जीवावर उठला येऊ. कसलं डेंजर आहे. तो किती बी डेंजर असला ना, यावेळेस त्याचा बंदोबस्त करावाच लागणार. मी आलेच एक फोन करू. हॅलो, मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं, त्याचं काय झालं? ती वस्तू मला आजच्या आज हवी. कोणाशी बोलते ही आणि कसल्या कामाबद्दल बोलते? ठीक आहे. सत्या, मला लगेच पोलीस स्टेशनला जावं लागेल. तू पण चल माझ्यासोबत. ठीक आहे जयदा, तू घरातच थांब. हे बघ, आम्ही दोघं घरात नाही म्हणल्यावर तो माथे फिरू परत घरात येऊ शकतो, परत काहीतरी कांड करू शकतो. त्यामुळे नीट लक्ष दे. हां आणि जयदीप भाऊजी, कुणी सुद्धा घराबाहेर पडू नका प्लीज. दादा वहिनी, तुम्ही काय सुद्धा टेन्शन घेऊ नका. आम्ही आहे तिथं. सत्य दादा, जयदीप भाऊ एकटे थोडी आहे, मी पण आहे त्यांच्यासोबत. तुम्ही दोघं बिंदास्त जा. थँक्यू अरे. यू आर मोस्ट वेलकम. सत्या चल. सावकाश जा दादा. सत्या, अरे कुठे चाललाय? आलो बाप्पा. सत्या, मंजू, तुम्ही दोघेही मला मस्त संधी देऊन निघून जाताय. हं? बरं चला, आपण आज जाऊया. गॅस बिरला असेल आता. हा हा, चला चला. थांबा थांबा. जयदीप भाऊ, गॅस जर भरपूर वेळापासून सुरू असेल ना, तर गॅस अख्ख्या घरात पसरला असेल. मी एक काम करतो, आज जातो आणि फॅन ऑन करतो. पहिले तो गॅस बाहेर काढतो, मगच आपण आज जाऊ. नाही नाही, मी तुला आर्यन भाऊ तुमच्याबरोबर. जयदीप भाऊ, नका रिस्क घेऊ. तुम्ही एक काम करा, सगळ्यांना घेऊन बाजूला थांबा. ठीक आहे, प्लीज. चला चला, तिकडे चल. या इकडं. सत बघितलं का किती गुणाचं लेकरू आहे ते. परक्याचं असून पण आपल्या समजाची काळजी आहे त्याला. वय वय एकदम बरोबर बोलत बघा मम्मी. कोण कोणाचं कुठलं पोरग तरी बी आपल्या जीवाची किती पर्व आहे. नाही तर ज्यांना आश्रय दिलाय ती लोक बघा. सपना, सबने शांत राहा बरा. मला असं बोलते. नाही, कवर नाही होणार. इथं दिसेल. नाही,
फक्त बेड कव्हर होईल, डोर नाही येणार. परफेक्ट स्पॉट. सत्या, आय एम वॉचिंग यू. कुठे फिट करू कॅमेरा? मंजू पोलीस इन्स्पेक्टर आहे. अशा ठिकाणी कॅमेरा फिट करायला लागेल जिथे त्याची पोलिसाची नजर पोहोचणार नाही. ए आयरन बाळा, झालं का येऊ का आतमध्ये? 5 मिनिटं फक्त, मी आवाज देतो तुम्हाला. डिअर मंजू, आता तुझ्या प्रत्येक हालचालीवर माझी बारीक नजर असेल, कारण तुझ्या हुशारीवर माझा पूर्ण विश्वास आहे.